नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत अशा घटनेबद्दल जिथं प्रेम, आसक्ती आणि फसवणूक ह्या तिन्ही भावना एकत्र येतात. ही गोष्ट आहे रिया आणि विक्रम यांच्या आयुष्याची. एक बायको जिला मातृत्वाची आस होती आणि एक ड्रायव्हर ज्याला त्या आसमध्ये स्वतःचं सुख दिसलं. पण या सुखाच्या शोधात दोघांनी मिळून उभं केलं एक असं वादळ ज्यानं त्यांचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त करून टाकलं. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. रिया ही पुण्यात आपल्या सासरी राहत होती. तिचे पती डॉक्टर करण शहरातील प्रसिद्ध डॉक्टर होते. रिया सुंदर, सुशिक्षित पण आतून एकटी, कारण लग्नाला 5 वर्ष होऊनही तिला बाळ होत नव्हतं. या कारणामुळे सासरचे टोमणे, समाजाचे प्रश्न आणि नवऱ्याचं दुर्लक्ष या सगळ्यांनी ती आतून खचून गेली होती. एक दिवस ती ठरवते की थोडे दिवस माहेरी विदर्भातल्या खेड्यात जाऊन मन शांत करायचं. घराची गाडी आणि तिचा ड्रायव्हर विक्रम दोघं प्रवासाला निघतात. रस्त्यात रिया म्हणते, विक्रम, नाशिकमध्ये माझी एक मैत्रीण राहते, तिथे थांबू थोडा वेळ. विक्रम म्हणतो, ठीक आहे मॅडम, जिथं सांगाल तिथं थांबतो. नाशिकला ते थांबतात आणि पुढे प्रवास सुरू होतो. संध्याकाळ झाली, अंधार पडला तेव्हा रिया म्हणते, आता पुढचा प्रवास नको करू, रात्री हॉटेलमध्ये थांबू. ते एका छोट्या हॉटेलवर थांबतात. रिया विक्रमला म्हणते, आज तू पण हॉटेलमध्ये जेवून घे, आपण सोबतच ऑर्डर देऊ. हॉटेलच्या खोलीत दोघे बसतात. रिया दारू मागवते. विक्रम संकोचतो, मॅडम मी तुमच्यासमोर. पण रिया आग्रह करते. दोघं ड्रिंक घेतात आणि गप्पा सुरू होतात. रिया विचारते, विक्रम, माणूस जर स्वतःचा जीव घ्यायचं ठरवलं तर सर्वात सोपा मार्ग कोणता? विक्रम दचकतो, मॅडम असं का विचारताय, काय झालं आहे? रिया डोळ्यातून अश्रू येत म्हणते, माझ्या आयुष्यातला अर्थच उरला नाही. सगळे मला दोष देतात. मीही अपत्यहीन आहे. पण खरं तर दोष माझ्यात नाही, माझ्या नवऱ्यात आहे. विक्रम शांत होऊन म्हणतो, मॅडम मी साहेबांसोबत बरीच वर्ष काम करतोय. मला माहिती आहे दोष कुणात आहे. त्या शब्दांनी रियाचं मन हलकं होतं. ती विक्रमजवळ बसते, त्याचा हात पकडते. त्या रात्री तिच्या आयुष्याचा एक नवीन पण चुकीचा अध्याय सुरू होतो. हळूहळू त्या रात्री दोघेही एकमेकांच्या जवळ येतात. त्या रात्रीनंतर त्यांच्या नात्यात सीमारेषा उरत नाहीत. रिया म्हणते, फक्त एकदाच नाही विक्रम, मला खरंच आई व्हायचं आहे. जोपर्यंत मी आई होत नाही तोपर्यंत तू माझ्यासोबत राहशील. त्या दिवसानंतर दोघांचं नातं शरीरापासून मनापर्यंत गेलं. रिया सासरच्या नावाखाली विक्रमसोबत गुपचूप भेटू लागली. कधी कारमध्ये, कधी लॉजमध्ये, कधी कुठे. 1 वर्ष गेलं. रिया आता विक्रमवर प्रेम करू लागली होती. ती म्हणते, विक्रम चल आपण इथून पळून जाऊ. त्या दोघांनी घर सोडलं आणि लातूरच्या छोट्या शहरात एका भाड्याच्या रूममध्ये राहू लागले. विक्रमने ड्रायव्हिंगचा जॉब लावला. रिया घरीच राहू लागली. तेव्हा त्यांच्या शेजारी एक जोडपं राहतं, ज्योती आणि मनीष. रिया आणि ज्योती यांच्यात मैत्री जमते. एक दिवस ज्योती सांगते, रिया तुला माहीत आहे का, विक्रमचं आधीच लग्न झालंय. त्याला 2 मुलंही आहेत. रिया हादरते. त्या रात्री ती विक्रमला विचारते, हे खरं आहे का? विक्रम म्हणतो, हो, पण माझं खरं प्रेम तूच आहेस. मी त्या सगळ्यांना सोडून देईन. रिया मनात तुटते. तरीही ते दोघं मंदिरात जाऊन लग्न करतात. पण आता प्रेमात गोडवा नाही, फक्त पश्चाताप. तिला जाणवतं ती ज्या डॉक्टरांच्या बंगल्यात राहायची ती आता एका गरीब रूममध्ये अडकली आहे. काळानुसार ती एका कॉम्प्युटर क्लासमध्ये जाऊ लागते आणि तिथे तिची ओळख होते समीर सरांशी. एक स्मार्ट, श्रीमंत व्यक्ती. बोलणं, भेटणं, आकर्षण, आणि आता ती पुन्हा प्रेमात पडते. अमितला आता विक्रमला या सगळ्यांची चाहूल लागते. त्याला वाटतं रिया माझी होती आणि ती फक्त माझीच राहिली पाहिजे. दारू, राग आणि असूर या नशेत एक दिवस विक्रम तिच्यावर बंदूक उगारतो. तू माझी आहेस, दुसऱ्याची नाही होऊ शकत. त्या क्षणी ट्रिगर दाबला जातो. गोळी रियाच्या छातीत घुसते. ती तिथेच मृत पडते. विक्रम तिचा मोबाईल घेतो, दरवाजा लॉक करतो आणि पळून जातो. पोलीस तक्रार घेतात. तपास सुरू होतो आणि काही दिवसांनी तो गुजरातमध्ये पकडला जातो. पोलीस चौकशीत तो सांगतो, मी तिला प्रेम केलं पण तिनं मला धोका दिला. पण सत्य हे होतं, एक चुकीचा निर्णय, एका क्षणाची आसक्ती आणि दोघांचं जीवन संपलं. विक्रमने आपल्या भावना थांबवल्या असत्या आणि रियाने आपल्या कमकुवत क्षणी संयम दाखवला असता तर कदाचित दोघांचं आयुष्य आज वेगळं असतं. ही कथा आपल्याला सांगते की चुकीचं पाऊल जरी प्रेमाच्या नावाखाली उचललं गेलं तरी त्याचा परिणाम नेहमी विनाशकारीच ठरतो. जागरूक रहा, सजग रहा, कारण गुन्हेगारीचं जग कधी झोपत नाही. धन्यवाद.